मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि शिवोपासनेचा महिना. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की इतका पवित्र महिना असून देखील या महिन्यात लग्न का करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, श्रावण महिना हा हिंदू धर्मात एक विशेष महत्त्व असलेला कालखंड आहे. या महिन्यात भक्तिभाव, धार्मिक शिस्त आणि शिवोपासनेला सर्वोच्च स्थान दिलं जातं. अनेक भक्त या महिन्यात उपवास, व्रत, अभिषेक, जप यामध्ये स्वतःला पूर्णतः गुंतवतात. पण अशा या पवित्र श्रावणात लग्नासारख्या शुभ कार्यांपासून का दूर राहावं लागतं, हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. श्रावण महिना पूर्णतः भगवान शंकराला समर्पित असतो. विशेषतः श्रावणी सोमवारच्या दिवशी शिव मंदिरांमध्ये भक्तांची मोठी गर्दी असते. या काळात अनेक लोक अध्यात्मात मन केंद्रित करतात. त्यामुळे या काळात शुभ कार्य जसं की लग्न, गृहप्रवेश, नामकरण इत्यादी टाळण्याचा सल्ला दिला जातो. या काळात येणारा चातुर्मास ही एक महत्त्वाची धार्मिक संकल्पना आहे. चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा असा काळ ज्यात भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. ही विश्रांती काळ म्हणवली जाते आणि त्या काळात शुभ कार्य न करण्याची परंपरा खूप जुनी आहे. विवाहासारख्या शुभ कार्यांसाठी भगवान विष्णूंच्या कृपेची आवश्यकता असते असं शास्त्र सांगतं. लग्नाच्या विधीत अनेक वेळा विष्णूंचे मंत्र त्यांचं आवाहन केलं जातं. पण श्रावणात ते योगनिद्रेत असल्याने ते आवाहन परिणामकारक होत नाही असं मानलं जातं. म्हणून या महिन्यात लग्न करणं टाळलं जातं. याशिवाय श्रावण हा फक्त धार्मिकच नव्हे तर मानसिक शुद्धतेचाही कालखंड आहे. या महिन्यात भक्त आपलं जीवन संयमाने आणि साधेपणाने जगतात. शिवाची पूजा, रुद्राभिषेक, जप, ध्यान या गोष्टींना प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे बाह्य सोहळे आणि गोंगाट असलेल्या शुभ कार्यांना या महिन्यात प्राधान्य दिलं जात नाही. फक्त लग्नच नव्हे तर मुंडन, नामकरण, वास्तुशांती, गृहप्रवेश यांसारखे कार्यही श्रावणात टाळले जातात. आणि यामागेही शास्त्राधारित विचार आहे. अशा विधींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देवतांचे आवाहन, मंत्रोच्चार आणि सामाजिक समारंभ असतो, जो आध्यात्मिक स्थैर्यास व्यत्यय आणू शकतो. ही परंपरा केवळ अंधश्रद्धेवर आधारित नाहीये, तर यामागे धार्मिक शास्त्र, सामाजिक विचार आणि मानसिक स्थिरतेचे एकत्रित मूल्य आहे. हे नियम शेकडो वर्षांपासून आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि त्यामागे एक सुसंस्कृत उद्देश आहे, भक्तीला प्राधान्य देणं. म्हणूनच मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की श्रावणात लग्न किंवा इतर कार्य का करत नाहीत, तर हे कारण केवळ रूढी न राहता धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेच्या खोल ज्ञानावर आधारित आहे. मित्रांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवकृपा सदैव तुमच्यावर राहो. ओम नमः शिवाय.